मुंबई ही महाराष्ट्राची असं ठामपणे सांगणारे एकमेव नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 1950च्या दशकात हा प्रश्न निर्माण झाला होता की मुंबई ही महाराष्ट्राची आहे की नाही। मराठी माणूस मुंबईसाठी झगडत होता। अनेक राजकीय नेते, विचारवंत आणि शाहीर यात सामील झाले। त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे असे थोर महापुरुषी या चळवळीत सामील झाले आणि अशा प्रकारे महाराष्ट्र संयुक्त चळवळीची सुरुवात झाली। मुंबई ही महाराष्ट्राची व्हावी यासाठी मराठी माणसाने सरकारवरती एवढा जोर टाकला होता की सरकारने महाराष्ट्र संयुक्तच्या आंदोलकांवरती गोळीबार केला आणि तिथेच 105 ते 106 लोक धारातीर्थी पडले। त्यानंतर महाराष्ट्र चळवळीतील नेत्यांनी बाबासाहेबांची दिल्ली येथे भेट घेतली आणि त्यांच्या अनुयायांचा पाठिंबा मागितला आणि बाबासाहेबांनीही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असेही म्हणाले। बाबासाहेबांनी 1948, 1953 आणि 1955 साली मुंबई ही महाराष्ट्राची व्हावी या संशोधनावरती लेखन केलं होतं। त्यानंतर 14 ऑक्टोबर 1948 साली धार कमिशन पुढे मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्य बनावं यासाठीही बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता। बाबासाहेबांनी असे पुरावे सादर केले की ज्याच्याने विरोधकांची बोलतीही बंद केली आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर असे हे 9 प्रश्न उभे केले आणि याचं उत्तर देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल या दोघांचेही पुरावे समोर आणले। चालुक्य साम्राज्य असो किंवा सातवाहन साम्राज्य असो, हे दाखवतात की मराठ्यांनी गुजरातवरती राज्य केलं, ना की गुजरातनी महाराष्ट्रावरती राज्य केलं। बाबासाहेबांनी असंही सांगितलं की ब्रिटिशांच्या काळात इथे लोक रोजगारासाठी आणि व्यापारासाठी आले, जसे डच, पोर्तुगीज ही व्यापारासाठी आले होते, पण गुजराती लोक इथे व्यापारासाठी आले नव्हते। ब्रिटिशांनी त्यांना एक दलाल म्हणून इथे आणलं होतं। ब्रिटिशांनी गुजराती लोकांसोबत केलेले लेखी करार बाबासाहेबांनी पुढे आणले। ते करार होते 1671चे, म्हणजे शिवरायांच्या काळाचे। त्या करारामध्ये असं पूर्णपणे मांडलं होतं की ब्रिटिशांनी गुजराती लोकांना गोडाऊन आणि भरपूर सारी जागा फुकटमध्ये दिल्या होत्या, त्या पण व्यापारासाठी। ब्रिटिशांनी गुजरात्यांना संरक्षण दिले होते आणि यानंतर गुजराती मुंबईत आले आणि बाबासाहेब असेही म्हणाले गुजरात्यांचे व्यापार जसं मुंबईमध्ये आहे तसं बिहारमध्ये आणि कलकत्त्याला पण आहे, मग तुम्ही बिहार आणि कलकत्ता हे पण गुजरातला जोडणार का? त्यानंतर बाबासाहेबांनी अजून एक मुद्दा मांडला की मुंबईला वीज, पाणी आणि कामगार हे तर महाराष्ट्र पुरवतो, मग मुंबई ही गुजरातची कशी काय? तत्कालीन पुरावे, योग्य संशोधन आणि तर्कशुद्ध युक्तिवाद या सगळ्यांची मोठी फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने ठेवली आणि जगाला सांगून टाकलं की मुंबई ही महाराष्ट्राची होती, आहे आणि पुढेही राहणार। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।